नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। 10 जून वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेनिमित्त वड पूजनासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीमधल्या या महिला वड पूजनासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत यशवंत नगर भागामध्ये। तर आम्ही महिलांकडून जाणून घेणार आहेत काय नाव तुमचं आणि काय सांगाल। महिला मोठ्या संख्येने वडाची पूजा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले। हां, मी नेहा फडणीस। आज आपण सर्व जण बघत आहोत की तळेगाव दाभाडे यशवंत नगर येथे सर्व महिला या भक्तिभावाने वडाची पूजा करतायत। आणि वडाची पूजा का करतो आपण, तर याच्या मागे शास्त्रीय कारण आहे। का तर ज्यावेळेस सत्यवानाचा प्राण गेला होता तर सावित्रीने याच वडाच्या झाडाखाली बसून सत्यवानाचे प्राण परत आणले होते। आणि एक शास्त्रीय कारण पण आहे याच्यामध्ये, सायंटिफिक कारण आहे की फक्त वडाचं झाड हेच आपल्याला 24 तास ऑक्सिजन देऊ शकतं। बाकीचे झाड हे आपल्याला दिवसा ऑक्सिजन देतात आणि रात्रीचं कार्बन डायऑक्साईड देतात, पण वडाचं झाड आहे की जे आपल्याला रात्रंदिवस प्राणवायू देत असतं। त्याच्यामुळे आपण वडाची पूजा करावी। आणि आता एक नवीन फॅड निघाला आहे की लोक काय करतात, जाऊन वडाची पानं फांद्या तोडून आणतात व त्याची पूजा करतात। पण हे करू नये, का तर आपण जेवढ्या फांद्या तोडू तेवढ्या आपण पूजा करून ते सगळी पानं आपण फांद्या ज्या असतात त्या फेकूनच देतो, मग त्याचा दुरुपयोग होतो। त्यामुळे शक्यतो सगळ्यांनी जास्तीत जास्त महिलांनी हे आपले वडाच्या झाडाचीच पूजा करावी। तर अनेक महिला काय नाव तुमचं आणि काय सांगाल। वड सावित्री जी आहे वडाची पूजा करतायत त्याच्याबद्दल। जन्मोजन्मी हेच पतिदेव मिळावेत यासाठी पूजा केली जाते। आणि तसं शास्त्रीय कारण आहे की याच्यामुळे आपल्याला ऑक्सिजनही मिळतो झाडामुळे। पर्यावरणाचा ऱ्हास करू नये आणि अनेक ठिकाणी झाडे लावावीत। बरं, तुम्हाला आता ह्या वडाची झाडं पूर्वी अनेक होती की जवळच तुम्हाला पूजा करता येत होती, पण वडाची झाडं कमी झालीत, याबद्दल काही आव्हान कराल। वडाची झाडं लावली पाहिजे। हो, लावली पाहिजेत, झाडंही लावलीच पाहिजेत, वृक्षारोपण हे केलंच पाहिजे। तर बऱ्याच महिला या ठिकाणी पूजेसाठी आलेले आहेत। काय नाव आणि काय सांगतात। नमस्कार, मी मंजुश्री वारणे। गेले कित्येक वर्ष हा परंपरेने जो वटपौर्णिमेचा सण आहे हा सगळ्या महिला इथे खूप मोठ्या प्रतिसादाने सगळ्या जणी आज साजरा करायला येत आहे। तर ही जागा आम्ही आत्ताच नुकतीच न्यू केलेली आहे, त्यामुळे इथे सगळ्या काही सोयी वगैरे सगळ्या व्यवस्थित केलेल्या आहेत। अनिकेत भेगडे यांच्यातर्फे इथे वारंवार बऱ्याचदा कार्यक्रम होतात आणि त्याचप्रमाणे उत्स्फूर्त महिला भगिनी इथे प्रत्येक कार्यक्रमाला हजरही असतात। तर बऱ्याच महिला या ठिकाणी एकमेकांचा सन्मान करत आहेत। तर आम्ही महिलांकडून जाणून घेतोय। काय नाव ताई तुमचं आणि काय सांगा। माझं नाव आबोली अनिकेत भेगडे आहे। आज इथे खूपच छान महिलांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि छान वाटते आजचा सण साजरा करून। दरवर्षी अनिकेत भाऊ बेगडे यांच्या वतीनं महिलांसाठी उपक्रम असतो, तर वटपौर्णिमेनिमित्त काय उपक्रम ठेवलेला आहे। नाही, ह्याला उपक्रमाची गरज नाही, हा सण महिलांच्या हक्काचा आहे, त्यामुळे हा सगळेच खूप आनंदाने साजरा करतात। बरं, काय पर्यावरण संरक्षण संवर्धनाबाबत जे वडाची झाडं कमी झालेली आहेत त्यामुळे एकच वडाचं झाड असतं आणि त्यामुळं सर्व महिला एकत्रित येतात, तर महिलांना काय आव्हान कराल की प्रत्येक ठिकाणी वडाची झाडांची संख्या वाढली पाहिजे। काय सगळ्यांनी आपल्या घराबाहेर एखादं झाड लावलं तरी पण ऑक्सिजनसाठी खूप चांगलं राहील। इथून पुढे महिलांसाठी हाच माझा मेसेज राहील, सगळ्यांनी एक एक लावा। काय नाव तुमचं काय सांगाल। सविता सुरेश खांडेवर। आता हा महिलांचा म्हणजे आनंदाचा दिवस आहे। सगळ्या महिलांना वड पौर्णिमाचा हौस असते आणि वडाचे झाड लावले म्हणजे सावित्रीने पूजा केली म्हणून हे महिलांना कळलं। त्याच्यामुळे महिलांना सगळे एक दिवस असं आवरायला चांगलं व्हायला आनंदाचा सण असतो। आयुष्य मागतात आपल्या पतीला, सगळ्यांना सुखी ठेवा। हे किती वेळा धागा गुंडाळतात। काय 7 वेळा। 7 वेळा। 7 वेळा। तर या ठिकाणी महिला एकमेकांना औक्षण करत आहेत। बरं, काय करताय नेमकं काय। वडाची पूजा करतात। काय नाव तुमचं। रंजना देशमुख। बरं, तुमचं नाव काय आणि काय। माझं नाव प्रतिमा कुलकर्णी। वडाची पूजा झाल्यानंतर एकमेकांची ओटी भरण्याचा सध्या कार्यक्रम चालू आहे। अशा पद्धतीनं या यशवंत नगर भागामध्ये मोठ्या प्रमाणात
वटपौर्णिमेनिमित्त वडाची पूजा करण्यासाठी महिला उपस्थित झालेल्या आहेत आणि पूजन झाल्यानंतर एकमेकांना या ठिकाणी सन्मानित केलं जातंय. काय नाव तुमचं आणि काय सांगाल सणाबद्दल? काय सांगाल सणाबद्दल? काय करतो? जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून आणि यमाने सावित्रीने यमाकडून पतीचे प्राण आणले होते ना, म्हणून हा सण साजरा करतो आम्ही. तर प्रत्येक महिलांनी थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. प्रत्येक महिला या सोनं वगैरे घालून हिंडत असताना एकट्याने हिंडू नये किंवा अन्यथा सोनसाखळी चोरीचे प्रकार घडू शकतात. वटसावित्रीचा हा जो सण आहे हा आनंदात साजरा व्हावा, पण आनंदामध्ये दुःख येऊ नये म्हणून प्रत्येक महिलांनी एकट्याने हिंडू नये आणि जर काही संशयित व्यक्ती दिसतील तर त्या त्वरित त्याचे फोटो किंवा त्याला रोखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीमधलं हे जे यशवंत नगर येथील श्री साई दत्त मंदिर, या मंदिराच्या परिसरामध्ये जे असलेलं वडाचं झाड आहे, या वडाच्या झाडाच्या पूजनासाठी महिला या ठिकाणी उपस्थित झालेत आणि प्रत्येक महिला या ठिकाणी 7 वेळा हा दोरा या ठिकाणी फिरवून बांधला जातोय. तर बऱ्याच महिला या ठिकाणी आहेत आणि महिलांची काळजी घेण्यासाठी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या वतीनं ज्या ठिकाणी वडपूजन केला जातो त्या ठिकाणी पोलिसांना नियुक्त केलेलं आहे. त्यामुळं महिलांच्या सुरक्षेसाठी पण या ठिकाणी काळजी घेण्यात आलेली आहे. हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा व्हावा अशा पद्धतीनं नागरिकांनी स्वतःची काळजी घेत पर्यावरण संवर्धन संरक्षण ही काळाची गरज आहे आणि महिला मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने या ठिकाणी वडपूजन करत आहेत आणि वडपूजन करत असताना एकमेकींशी संवाद साधत आहेत. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.